या ठिकाणी झालाय गुरु दत्तात्रयांचा जन्म. नमस्कार, मी कौस्तुभ आणि महाराष्ट्र दौऱ्याच्या 19व्या एपिसोडमध्ये रेणुका मातेच्या दर्शनानंतर ऋषभ भाऊ आणि मी निघालोय माहूरच्या श्री गुरुदत्त शिखरावर. ही जागा म्हणजे माता अनुसयेनं दत्तगुरूंना जन्म दिलेलं ठिकाण. गर्दी नसल्यानं गेल्या गेल्या आमचं दर्शन झालं. दत्तगुरूंची धुणी बघायला भेटली. मी हे बघून शॉक झालो होतो की या मंदिराच्या गादीवर बसणाऱ्या सिद्ध ऋषींनी तिला 500 वर्षांपर्यंत सांभाळलं. इथल्या सगळ्या ऋषी मुनींच्या समाधीचं दर्शन घेतलं, मंदिरांचं दर्शन घेतलं आणि उत्साहाचा रस घेऊन आम्ही पोहोचलो माहूरच्या 3ऱ्या शिखरावर अनुसया मातेच्या मंदिरात. संध्याकाळ होत चालल्यानं ऊन लागायचं कमी झालं होतं. इथं अत्री ऋषी महाराजांचा आश्रम आहे आणि माता अनुसयेचं मंदिर. सूर्य मावळतीला चालला होता आणि आम्ही गड उतरून खाली माहूर गावात, जिथे श्री दत्तात्रय प्रभूंचं निद्रास्थान. अंधार भरपूर झाला होता म्हणून ऋषभ भाऊंना बोललो आज सोबतच मुक्काम करा आणि सकाळी यवतमाळला जा. रात्री मस्त जेवण गेलं. मलाही दुसऱ्या दिवशी वणीला जायचं होतं. भाऊ बोलले यवतमाळ पर्यंत सोबतच चल. सकाळी माहूर जवळच्या शिव मंदिरात दर्शन घेऊन विदर्भी स्टाईलचा मस्त नाश्ता आणला आणि गप्पा मारत मारत यवतमाळ जवळच्या मनदेव देवस्थानाला आलो. इथं 900 वर्ष जुनं असं शिव मंदिर आहे. यवतमाळची अजून एक ओळख म्हणजे कळमता चिंतामणी. या भागात बाप्पाच्या या रूपाची खूप जास्त मान्यता आहे. पायऱ्या उतरून खाली गेलं